नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाचा विषय आपल्या सगळ्यांसोबत मांडण्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवत आहे. याच्या अगोदर मी चंद्रचूड साहेबांच्या काही वर्तवणुकीबद्दलचा एक व्हिडिओ बनवलेला होता की चंद्रचूड साहेबांनी पंतप्रधानांना घरी बोलवलं. ठीक आहे, पंतप्रधान जे एक्झिक्युटिव्हचा पण पार्ट आहेत, जे लेजिस्लेचरचा पण पार्ट आहेत, म्हणजे ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर. ठीक आहे, आणि पंतप्रधान यांच्या खिशात असलेला मीडिया, म्हणजे चारी पिलर जे आहेत लोकशाहीचे, हे सगळे जर समजा पिलर एका ठिकाणी जर बसले मांडीला तर अशा वेळेस लोकशाहीचं किती मोठं नुकसान होऊ शकतं, आपल्या देशाच्या संविधानाचं किती मोठं नुकसान होऊ शकतं, हे सगळं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा एक प्रयत्न केला होता. आज दुसरा एक प्रयत्न आहे. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाच्या गोष्टीवर मी तुम्हाला सांगणार आहे. चंद्रचूड साहेबांच्या आयुष्यातील एक सगळ्यात मोठी चूक, ठीक आहे, याच्यावर आज आपल्याला बोलायचं आहे. आणि ह्या चुकीचं तुमच्या मुलाबाळांना काय भोगावं लागू शकतं या चुकीमुळे. ठीक आहे, आपल्या देशाला याचे काय परिणाम भोगावे लागू शकतात, आणि किंबहुना परिणाम भोगायला सुरुवात झालेली आहे. 6 लोकांचा जीव ऑलरेडी गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे कित्येक लोक जखमी झालेले आहेत. प्रॉपर्टीचं, कित्येक मालमत्तेचं सुद्धा किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि हे सगळं जस्टिस चंद्रचूड साहेबांच्या एका निर्णयामुळे झालेलं आहे. त्या निर्णयाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल की सर तुम्ही सत्ता संघर्षाबद्दल वगैरे काही बोलणार आहात का? अजिबात नाही. आपण काही राजकारणी माणूस नाही आहे. ठीक आहे, उद्धव ठाकरे आपल्या घरचं काही चालवणार नाही आहे. ठीक आहे, किंवा एकनाथ शिंदे काही आपल्या घरचं काही चालवणार नाही आहे. उद्धव ठाकरे काही चालवणार नाहीत, एकनाथ शिंदे काही चालवणार नाहीत. त्यांच्याबद्दल आपल्याला अजिबात बोलायचं नाही. आपला कोणाशी काही संबंध नाही आहे. संबंध आपला आहे लोकशाहीशी आणि संविधानाशी, आणि आपल्या देशाचे जे आपले सगळे नागरिक आहेत, आपले जे मुलं बाळ आहेत, यांच्याशी आपण बांधील आहोत. ठीक आहे, म्हणजे आपण एक समजा आपली पुढची पिढी जर असं आपण समजलं तर आपली जी येणारी जी पिढी आहे, येणाऱ्या पिढीसाठी एक सुजलाम सुफलाम आणि शांत असलेला भारत देश देणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आपल्या मुलाबाळांना एका शांत देशामध्ये जन्म घेता आला पाहिजे. आपले मुलं बाळं ज्या देशामध्ये दंगे असतात अशा ठिकाणी आपल्या मुलाबाळांचा जन्म नको व्हायला. ठीक आहे, एक शांत भारत आपल्या मुलाबाळांना आपल्याला द्यायचा आहे. आणि त्या जिम्मेदारीपोटी मी आज हा व्हिडिओ बनवतोय. तुम्ही म्हणाल सर असा कोणता विषय आहे, सस्पेन्स संपवून टाका. तर सस्पेन्स आहे प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट. राम मंदिराचा ज्यावेळेस वाद निर्माण झाला, राम मंदिराच्या वादामुळे कित्येक हिंदू लोकांचा जीव गेला, कित्येक मुस्लिम लोकांचा जीव गेला, कित्येक निरपराध लोकांचा जीव गेला. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीने दंगे व्हायला लागले पूर्ण भारत देशामध्ये, त्यावेळेस 1991 साली आपल्या भारत सरकारने एक अतिशय चांगल्या प्रकारचा कायदा केला. त्या कायद्याचं नाव होतं प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट. 1991चा कायदा. तो कायदा काय सांगतो की 15 ऑगस्ट 1947 साली एखाद्या ठिकाणी मंदिर असेल तर तिथे मंदिरच राहील, एखाद्या ठिकाणी मस्जिद असेल तर तिथे मस्जिदच राहील, चर्च असेल तर चर्चच राहील. तुम्ही मंदिर पाडायच्या भानगडीत पडू नका, तुम्ही चर्च पाडायच्या भानगडीत पडू नका, कशाच्याच भानगडीत पडू नका. म्हणजे रिलिजियस प्लेसेसचं जे स्टेटस आहे ते स्टेटस इथून पुढे कुणीही बदलायचं नाही. अशा प्रकारचा आपण 1991 साली आपण कायदा बनवला. मग आता ज्ञानव्यापी मस्जिदचा विषय ज्यावेळेस म्हणजे अलाहाबाद हायकोर्टासमोर आला, अलाहाबाद हायकोर्टाने सांगितले की तुम्ही इथे सर्वे करा आणि बघा, वर मस्जिद आहे, खाली मंदिर होतं का ते तुम्ही बघा. अशा प्रकारचा अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय देऊन टाकला. तो निर्णय ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला, ते सर्वोच्च न्यायालयाचं हे काम होतं. ठीक आहे, त्या पदावर बसलेल्या जस्टिस चंद्रचूड साहेबांचं एक काम होतं. ठीक आहे, त्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीचं एक काम होतं की 1991च्या कायद्यानुसार आपल्याला कुठल्याही मस्जिदचं स्टेटस बदलता येत नाही, कुठल्याही मंदिराचं स्टेटस बदलता येत नाही. त्याच्यामुळे आपण या अशा प्रकारचा सर्वे इथून पुढे करायचा नाही, अशा पद्धतीचा एक छोटासा निर्णय द्यायचा होता, जो कायद्यानुसार निर्णय द्यायचा होता. तर तो निर्णय न देता चंद्रचूड साहेबांनी काय केलं, त्याच्यामध्ये त्यांनी नॉन इन्व्हेजिव्ह प्रकारचा सर्वे अलाउ केला. नॉन इन्व्हेजिव्ह सर्वे म्हणजे काय की तुम्ही मंदिराची वीट पाडू नका, मंदिराचा गिलावा, कलर वगैरे काहीच खराब करू नका. म्हणजे मस्जिदला तुम्ही अजिबात धक्का लावू नका. तुम्ही एक्सरे मशीन, लेझर मशीन वगैरे वापरा, आणि हे वापरून तुम्ही सांगा की खाली महादेवाचं मंदिर होतं का नव्हतं. ठीक आहे, म्हणजे मस्जिदच्या खाली महादेवाचं मंदिर होतं का नव्हतं असं तुम्ही सांगा. आज कळालं की त्या ठिकाणी समजा मंदिर होतं, आता आपण ती मस्जिद पाडायची का? ठीक आहे, त्याच्यानंतर आता जामा मस्जिदचा इश्यू आला. जर सर्वोच्च न्यायालय जर अशा प्रकारचे सर्वे अलाउ करायला लागलं तर खालचे बाकीचे कोर्ट तर अलाउ करणारच आहेत. जामा मस्जिदच्या बाबतीत सुद्धा तशाच प्रकारचा विषय कोर्टासमोर गेला. कोर्टाने सर्वे अलाउ केला. पहिला सर्वे झाला, व्यवस्थित शांततेत झाला. दुसऱ्या सर्वेला त्याच्यामध्ये व्हायलन्स झाला आणि 6 लोकांचा जीव गेला. आज तुम्ही सर्वे वगैरे करताय, सर्वे केल्यानंतर तुम्ही सांगता की खाली मंदिर वगैरे होतं,
ठीक आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या ज्या चुका आहेत, ह्या 500 वर्षाखाली केलेल्या आहेत. समजा बाबरने चूक केली असेल, औरंगजेबने चूक केली असेल, आणि असं अजिबात गरजेचं नाही की सगळ्या चुका ज्या आहेत त्या मुस्लिम लोकांनीच केलेल्या आहेत. ठीक आहे. बुद्धिस्ट वगैरे जे समजा मॉन्युमेंट्स वगैरे जे होते, याचं सुद्धा कन्स्ट्रक्शन पाडलेलं आहे. त्या ठिकाणी बरेच मंदिरं वगैरे सुद्धा बांधलेली आहेत. आज तुम्ही पाहू शकता भारतामध्ये तुम्हाला असे बरेच वाद निर्माण होतील. म्हणजे बुद्धिस्ट जे काही समजा धर्मस्थळं होते त्या ठिकाणी सुद्धा त्याचं कन्व्हर्जन मंदिरामध्ये केलेले सुद्धा तुम्हाला बरेच म्हणजे असे मंदिरं किंवा धार्मिक स्थळं तुम्हाला बघायला मिळतील. मग हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये बदलून बुद्धिस्ट वगैरे आपण ते मॉन्युमेंट्स वगैरे करणार आहोत का? ठीक आहे. म्हणजे हे सगळं तुमचं तुम्ही घ्या, आमचं आम्ही घ्या, असा प्रकार एवढा शांततेत भारत देशामध्ये होणार आहे का? एखादं मस्जिद पाडून त्या ठिकाणी मंदिर बांधणं ही शांततेत होणारी प्रोसेस आहे का? एखादं मंदिर पाडून मस्जिद बांधणं ही शांततेत होणारी प्रोसेस आहे का? एखादं मंदिर पाडून त्या ठिकाणी बुद्धिस्ट मॉन्युमेंट जे अगोदरपासून होतं ते तिथे बांधून देणं ही प्रोसेस शांततेत होणारी आहे का? हा प्रश्न आपण सगळ्यांनी प्रत्येकाला मनाला आपल्या विचारा. म्हणजे जो कायदा इतके दिवस हे सगळं कन्व्हर्जन अडवत होता, ज्या कायद्यामुळे इतके दिवस नवीन वाद निर्माण झाला नाही, आज राम मंदिर आपण बांधून काढलं, उद्या आता आपल्याला ज्ञानव्यापी मस्जिदचा वाद निर्माण करायचा आहे, तिथे सुद्धा दंगे घडून आणायचे आहेत, आणि त्याच्यानंतर ज्ञानव्यापी मस्जिदचं सुद्धा बांधकाम पाडणं वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे जे मुलं बाळं आहेत, तुमचे जे मुलं बाळं आहेत, त्या मुलाबाळांनी फक्त मस्जिद पाडल्या पाहिजेत, मंदिरं पाडली पाहिजेत. ठीक आहे. आणि तुमच्या मुलं बाळांनी फक्त इकून एकाचे गळे कापत फिरलं पाहिजे. तुमच्या मुलाबाळांनी नोकऱ्या करायच्यात का नाही? ठीक आहे. म्हणजे धर्मावर विश्वास असणं याच्यात काही गोष्ट नाही. माझा सुद्धा देवावर प्रचंड विश्वास आहे. तुम्ही म्हणाला प्रचंड विश्वास कसा काय आहे सर? तुम्ही तर कधी टीका लावत नाहीत, कधी तुम्ही पूजा वगैरे करताना फोटो वगैरे पाठवत नाहीत. ठीक आहे. म्हणजे दर रविवारी मी महादेव मंदिरामध्ये जात असतो आणि देवावर माझा प्रचंड विश्वास आहे. आणि देवाला जाऊन मी एकच गोष्ट सांगत असतो की म्हणजे एकच गोष्ट देवाकडे मी मागत असतो की देवा, किती जरी समजा काही झालं त्याच्यामध्ये तर मला सुख, समाधान, शांती दे, माझ्यामध्ये गर्व वगैरे येऊ देऊ नको. अशा प्रकारच्या गोष्टी देवासमोर मी सुद्धा दर रविवारी जाऊन मांडत असतो. ठीक आहे. मला महादेवाच्या मंदिरात जाण्यासाठी मला सोमवार लागत नाही. ठीक आहे. रविवारी शांतता असते. शांततेत देवापाशी जाऊन थोडंसं एक हितगुज केल्यासारखं असतं. आपल्याला नवीन जर काही करायचं आहे समजा आपल्या आयुष्यामध्ये, तर ते सुद्धा आपल्याला थोडंसं तिथे चर्चा करता येते, थोडं विचार करता येतो. डोकं शांत ठेवून आपल्याला नवीन गोष्टींचे प्लॅन वगैरे सुद्धा आपल्याला बनवता येतात. आपल्या कामामधला प्रामाणिकपणा सुद्धा त्या देवामुळे टिकून राहतो. आपल्या शरीरामध्ये आपला जो गर्व आहे, आपल्या मनामध्ये जो गर्व येत असतो, तो गर्व सुद्धा तिथे गेल्यानंतर सगळा संपून जात असतो. कुठेतरी माणसाने डोकं टेकवायला पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हाला असं अजिबात म्हणत नाही की तुम्ही महादेवावरच विश्वास ठेवा. तुम्ही महादेवावर विश्वास ठेवा, तुम्ही दुसऱ्या विष्णूवर विश्वास ठेवा, तुम्ही प्रभू रामचंद्रावर विश्वास ठेवा, तुम्ही अल्लावर विश्वास ठेवा, तुम्ही कुठल्याही धर्मामध्ये विश्वास ठेवा. पण कुठेतरी माणसाने डोकं टेकवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्याशिवाय आपल्या डोक्यातला गर्व, आपल्या डोक्यातली हवा कमी होत नाही. ठीक आहे. छोटी मोठी पोस्ट मिळाली की माणसाच्या डोक्यामध्ये हवा घुसून जाते. ठीक आहे. मैं बडा. हे सगळं तुमचं कमी करण्याचं जे स्थान आहे ते म्हणजे कुठलं तरी प्रार्थनास्थळ आहे. माणसाला अशा प्रार्थनास्थळाची गरज असते. पण आपल्या भारत देशामध्ये मंदिरांची काही कमी नाही आहे. ठीक आहे. जे मस्जिद आहे, ज्ञानव्यापी मस्जिद आहे, ती मस्जिद पाडूनच तिथे महादेवाचं मंदिर उभं केलं पाहिजे, तरच मी तिथे जाऊन बसलो तरच माझ्या देवाची पूजा होईल असं अजिबात नाही. ठीक आहे. मी ज्यावेळेस पुणेमध्ये असतो त्यावेळेस समजा आमच्या इथे आता जे मंदिर आहे तिथल्या मंदिरात आम्ही जात असतो. गावाकडे असेल तर आमच्या गावाकडच्या मंदिरात मी जात असतो. पण कधीच कुठल्या मंदिरामध्ये मला असा काही भेदभाव वगैरे वाटला नाही. इकडचा महादेव वेगळा आहे, तिकडचा महादेव वेगळा असा अजिबात वाटला नाही. ठीक आहे. देवाची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा आपली कुठेही असते. पण ही जर श्रद्धा, हे जे चंद्रचूड साहेबांनी जे सर्वे ओपन केलेला आहे, त्यांनी ज्ञानव्यापी मस्जिदचा सर्वे ओपन केला. आता लक्षात आलं की तिथे मंदिर आहे. आता जे लोक ते मंदिर पाडायच्या विचारामध्ये असतील, आता ते ज्यावेळेस मंदिर पाडतील त्यावेळेस कित्येक लोकांचा जीव जाईल याचा तुम्ही विचार करा. जामा मस्जिद आहे, ऑलरेडी 6 लोकांचा जीव गेलेला आहे. काल परवा जो व्हायलन्स झाला, म्हणजे लक्षात घ्या त्या पदावर बसलेल्या चंद्रचूड साहेबांनी, ठीक आहे, थोडं जर भविष्याचा विचार करून भारत देशाला एक योग्य दिशा देण्याचं काम त्यांनी जर केलं असतं, ठीक आहे, त्यांनी जर एवढाच निर्णय दिला असता की आपल्याला कुठल्या मंदिराचं स्टेटस बदलायचं नाही, मस्जिदचं स्टेटस बदलायचं नाही, ठीक आहे, सर्वे वगैरे काही करत बसण्याची गरज नाही आहे, एवढं जर त्यांनी सांगितलं असतं तर अशा वेळेस आज ज्या पद्धतीचं व्हायलन्स होत आहे, ठीक आहे, अशा प्रकारचे वाद निर्माण झाले नसते. ठीक आहे. तुम्हाला हे आता मी जे तुम्हाला सांगितलं हे माझं मत आहे. तुमचं मत काहीतरी वेगळं असू शकतं. तुमच्यापैकी कुणाला वाटू शकतं की सर ते काहीच माहिती नाही आम्हाला, 500 वर्षाखाली मस्जिद बांधली ना, मंदिर पाडलं ना, तर ते पाडायलाच पाहिजे. तुमचे जे काही मत आहेत ते मतं तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तुम्ही माझ्या मताशी ॲग्री करता का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. ठीक आहे. आपला मागचा जो व्हिडिओ होता
त्या व्हिडिओवर खूप जास्त लोकांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही सुद्धा ते मत मांडा. मला तुमचे कमेंट्स पाहून एक प्रकारे मलाही समाधान मिळेल. ठीक आहे, काही गोष्टी अशा असतात म्हणजे माणूस, आपण एका प्रोफेशनमध्ये आहोत, प्रोफेशनमध्ये आपल्याला समजा पगार आहे, आपली नोकरी आहे, सगळं काही व्यवस्थित चालतं आहे. मग आता आपल्याकडे घर आहे, गाडी आहे, सगळं व्यवस्थित आहे. मग आता आपण एकदम निवांत राहिलं पाहिजे. आपल्याला बाकी लोक मरतील ते मरतील, काय देणं घेणं नाही. ठीक आहे, अशा प्रकारच्या विचारातला मी माणूस नाही आहे. ठीक आहे, जेव्हा अशा प्रकारच्या काही चुकीच्या गोष्टी होतात, जेव्हा संविधानाची कुठेतरी पायमल्ली होते, जेव्हा लोकशाही कुठेतरी धोक्यात आली असं मला वाटतं, जेव्हा जजेस लोक काहीतरी चुकीचं वागतात असं मला वाटायला लागतं, न्यायव्यवस्थेबद्दल समजा काहीतरी मनातला आदर लोकांच्या कमी व्हायला लागतो, मला त्याचा त्रास होतो. आणि ते त्रासापोटी मी अशा प्रकारचे काही व्हिडिओ वगैरे मी बनवून ह्या गोष्टी मी लोकांना अजून जास्त हुशार करण्यासाठी, ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी हे महत्त्वाचे व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे तुमचे जे विचार आहेत ते तुमचे विचारसुद्धा एक प्रकारे मला सुद्धा धीर देणारे असतात की सर अजूनही आम्ही आपल्या देशामध्ये अशा प्रकारचे आम्ही लोक शिल्लक आहोत, तुमच्यासारखा विचार करणारे लोक आम्ही शिल्लक आहोत. ठीक आहे, त्यामुळे तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी सुद्धा खूप मॅटर करतात. तुमच्या कमेंट्स बाकीचे लोकसुद्धा वाचतात. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी तुमचं काय मत आहे, चंद्रचूड साहेबांचा निर्णय जो सर्वे अलाउ केला, ज्ञानव्यापी मस्जिदचा सर्वे अलाउ केला तिथे मंदिर आहे का मस्जिद बघण्यासाठी, तो कायदा असताना तो निर्णय योग्य आहे का? का तुम्हाला सुद्धा माझ्यासारखंच वाटतं की तो निर्णय चुकीचा आहे सर, आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना खूप घडू शकतात. ठीक आहे, प्रभू रामचंद्र वगैरे आपण पाहतो, प्रभू रामचंद्र जे आहेत म्हणजे माणसाचा ज्यावेळेस त्यांनी अवतार घेतला होता. ठीक आहे, माणसाचा अवतार म्हणजे काही सुख नाही आहे. आपण म्हणतो की माणसाने नेहमी सुखाने वागण्याचा प्रयत्न करावा, समाधानाने राहण्याचा प्रयत्न करावा. पण मानव जन्म जो आहे, आता आपण हिंदू शास्त्रानुसार वगैरे जर आपण बघितलं, ठीक आहे, मुस्लिम धर्मामध्ये किंवा अजून दुसऱ्या कुठल्या धर्मामध्ये काय दिलंय मला तेवढा तसा अभ्यास नाही आहे. पण हिंदू धर्मामध्ये आता लहानपणापासून आपले आईवडील वगैरे सांगत आलेले आहेत, आपण कीर्तनामध्ये वगैरे आपण ऐकलेलं आहे की हा जो धर्म आहे तो एक भोग आहे. ठीक आहे, आपण हे भोगण्यासाठी आलेलो आहोत. ज्यावेळेस आपला सगळा भोग संपून जाईल त्यावेळेस आपल्याला पुन्हा मानव जन्म वगैरे मिळणार नाही आणि आपल्याला एक प्रकारची मुक्ती आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे, म्हणजे मुक्ती मिळेल. म्हणजे मानव जन्म मिळाल्यानंतर प्रत्येकाला त्रास आहे. प्रभू रामचंद्रांना सुद्धा खूप त्रास झाला. ठीक आहे, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज सगळ्यांना त्रास झाला, वनवास वगैरे त्यांना भोगावा लागला. पण त्या वनवासापेक्षा जर त्रासदायक प्रभू रामचंद्रासाठी जर काही असेल असं जर मला वाटतंय, तर माझं मत असं आहे की त्यांच्या नावावर ज्या निरपराध लोकांचा जीव गेला, ठीक आहे, याचा त्यांना फार जास्त त्रास झाला असेल. संत लोकांबद्दल आपण वेगवेगळे दृष्टांत आपण ऐकत असतो. ठीक आहे, संत तुकाराम महाराज एकदा नदीतनं जात होते आणि त्यांच्या हातावर विंचू होता, त्यांना विंचू बुडताना दिसला, त्यांनी विंचू हातात घेतला, विंचू त्यांना चावायचा. ठीक आहे, विंचू चावला की ते झटकन विंचू खाली पडायचा, विंचू पाण्यामध्ये पडायचा. महाराजांनी त्याला परत उचलायचं. ठीक आहे, परत तो खाली पडायचा, परत त्यांनी हातावर त्यांना उचलायचं. मग लोकांनी त्यांना सांगितलं, म्हणजे एका दुसऱ्या बघणाऱ्या व्यक्तीने त्यांना विचारलं, आता हे ऐकलेलं आहे मी, म्हणजे तेवढं जास्त ह्याच्यात परफेक्शन असतं, म्हणजे कधी थोडंसं इकडे तिकडे असू शकतं, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या ऐवजी दुसरे महाराज वगैरे असं काहीतरी असू शकतं, पण हा दृष्टांत माझ्या लक्षात आहे. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, ज्यावेळेस दुसऱ्या व्यक्तीने विचारलं की तुम्हाला एवढं चावतो तुम्ही कशाला उचलताय त्याला परत, त्यांनी सांगितलं की त्याचा धर्म आहे चावणे, त्याच्यामुळे तो चावत आहे, पण माझा धर्म आहे त्याला वाचवणे. ठीक आहे, म्हणजे एवढं दुसऱ्याचा विचार करणारे आपले संत महात्मे होते, देवदेवता एवढे दुसऱ्याबद्दल विचार करणारे होते. ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये उदाहरण आहे. ठीक आहे, म्हणजे किती दुसऱ्या धर्माच्या लोकांना सुद्धा त्यांनी त्यांचा जे आदर आहे तो त्यांना दिला. त्यांचा अंत्यविधी असू द्या कशा पद्धतीने त्यांनी घडून आणला, दुसऱ्या धर्मातल्या महिलांबद्दल काय आदर वगैरे दाखवला. म्हणजे ही जी भावना आहे, ठीक आहे, हे आपला वारसा आहे. हा आपला वारसा सोडून आपण जर एकूण एकाचे गळे जर कापत फिरू लागलो तर कसा विकास करणार आपण? आपल्या मुलाबाळांना शांत भारत आपण कसा देणार? आपल्या मुलाबाळांना सुजलाम सुफलाम भारत आपण कसा देणार? ठीक आहे, मग अशा प्रकारचे जर दंगे होत असतील, महाराष्ट्रामध्ये सुद्धा दंगे होत आहेत, मला फार दुःख होतं. पुरोगामी प्रकारचा आपला महाराष्ट्र आहे, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दंगे कसं काय होत आहेत? लोक एकूण एकाला का मारतायत? ठीक आहे, म्हणजे 144 वगैरे कलम का लावावा लागतोय? ठीक आहे, म्हणजे हे दंगे ते दंगे याच्याबद्दल लोकांचं इंटरनेट बंद वगैरे करायला लागतं. हे सगळं डोक्यामध्ये हवा आपल्या कुठून भरते? ठीक आहे, याचा एकदा विचार करा. आपल्याला कशा प्रकारचा देश पाहिजे? आपल्याला नोकऱ्या पाहिजेत का एकूण एकाचे गळे दुखून एकाचं रक्त कापल्याला पाहिजे आपल्याला? ठीक आहे, ह्या गोष्टींचा विचार करा. आणि चंद्रचूड साहेबांचा जो निर्णय आहे, हे मंदिरचे मस्जिद करण्याचा आणि हे करण्याचा अलाव करण्याचा, म्हणजे एक राम मंदिराच्या वादामुळे किती लोकांचा जीव गेलेला आहे. आता ज्ञानव्यापी मस्जिदचा आलेला आहे वाद समोर. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सर्वे अलाव केलेला आहे. त्याच्यानंतर जामा मस्जिदचा आलेला आहे.
अशा प्रकारचे मंदिर मस्जिद जर पाडायचं म्हणलं तर कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि किती लोकांचा जीव जाऊ शकतो आणि हे सगळं मग आपण बघणार आहोत का? ठीक आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून लोकसुद्धा थोडेसे हुशार होतील आणि आपण सुद्धा आपल्या मुलाबाळांसाठी आपण सगळेजण थोडासा विचार करायला. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.